नमस्कार. प्राईम न्यूजच्या माध्यमातून आपण आज विट्यातील सुप्रसिद्ध अशा कोकण कडा मिसळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण प्राईम न्यूजच्या माध्यमातून आपल्या परिसरातील जे काही व्यावसायिक आहेत की स्वतःच्या ताकदीवर हिमतीवर आज एका मोठ्या एक त्यांनी मोठं नाव मिळवलेलं आहे आणि एक नावारूपास येत आहेत अशा व्यावसायिकांच्या ज्या काही परिस्थिती आहेत, ती तुमच्यासमोर आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण आलोय कोकण कडा मिसळमध्ये. तर रोहित कुमठेकर हे युवा व्यक्तिमत्व असं आहे की ते या व्यवसायात त्याने अगदी झोकून देऊन काम केलंय. आपण त्यांची चर्चा करूया. रोहित, प्राईम न्यूजमध्ये तुझं स्वागत आहे. मला सांग, साधारणतः हा व्यवसाय आपण किती साली सुरू केला? 2019 पासून हा व्यवसाय चालू आहे. तसं 2016 पासून खाद्यपदार्थाच्या व्यवसायामध्ये आपण आहेच. ह्या व्यवसायाला चालू करून आपल्याला 2019 पासून आपण हा चालू केलेला आहे. 2019ला हा सुरुवातीला कुठं होता व्यवसाय आणि तिथे किती वर्ष तुम्ही व्यवसाय केला? हा व्यवसाय आपला मॉडर्न शाळेपाठीमागे कोकणकडा नावानेच होता. तिथं साधारण 5 वर्ष आपण तिथं एकदम चांगल्या पद्धतीने केला आणि आत्ता एक 4 महिने झाले आपण इथं नवीन ठिकाणी आलेलो आहे. रोहित, नेमकं या व्यवसायामध्ये पडण्याचं कारण काय? तू हा व्यवसाय कसा निवडलास? आधी आवड होतीच, मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं खरं तर, पण काही कारणास्तव शक्य झालं नाही ते. मग पहिल्यांदा परिस्थिती जरासं हे असल्यामुळं स्टार्टिंगला वडापाव, समोसा याचा व्यवसाय चालू केला. मग त्यातून माणसांचं अपेक्षा यायला लागली की अजून काहीतरी नाश्त्याला आपल्याला अजून पाहिजे. मग आपण त्याच्यासोबत तिथं मिसळ, पुरी भाजी हे चालू केलं. मग माणसाला ते पण जास्त प्रमाणात आवडायला लागलं. तोच व्यवसाय आपण मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा प्रयत्न केला. आता आपण आपल्या कोकण काळा मिसळमध्ये नेमकं ग्राहकांना काय काय देतो? आता आपल्याकडं मिसळ आपली फेमस आहेच. त्यासोबत आपण पुरी भाजी आहे, वडा सांबार आहे, कढी वडा आहे, नंतर धपाटं, थालीपीठ, शाबू वडे आहेत, सँडविच आहे, कोल्ड कॉफी आहे, चहा आहे, कॉफी आहे, मठ्ठा आहे, ताक आहे. हे पदार्थ आपण देतो. आता या नवीन जागेत आल्यापासून नेमका तुला म्हणजे कसा अनुभव येतोय व्यवसायाचा? अगदी चांगला आहे. आधी जरा लहान असल्यामुळं टेबल पण थोडे होते. माणसांना बरंच वेटिंग करायला लागायचं आणि त्यामुळं काय काय गिऱ्हाईक परत पण जायचे की बसायला जागा नाही. त्यामुळं मग आपण आत्ता जरासं मोठ्या प्रमाणावर जास्त टेबल बसतील, फॅमिलीसाठी सेपरेट व्यवस्था, बाकीच्यांना सेपरेट व्यवस्था, कुणाला कुठला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आता व्यवस्थित आपण केल्या आहे. आता आपण ही कोकण कडा मिसळ साधारणतः जवळजवळ सर्व विटेकरांच्या अगदी म्हणजे चवीस म्हणजे तुझं पसंतीस उतरलेलं असं हे तुझं छोटंसं रेस्टॉरंट आहे. परंतु काही ग्राहकांचं असं आहे की पुरी भाजीला आता मला वाटतं विट्यात तुझी चांगली क्वालिटी आहे. प्रत्येक ग्राहक नावाजलेले आपण पाहतोय. पण काही ग्राहकांचा असाही ओढा येतोय की सकाळी 7:30ला रोहितनं हे नाश्ता सेंटर सुरू करावं. नेमकं काय सांगशील? काय अडचण आहे तुला? म्हणजे सकाळी 7:30ला यायला काय अडचण येते? नाही, आधी अडचणी होत्या, पण आता आपण स्टाफ जरासा कमी असल्यामुळं हे आहे. पण आपण 100% दादा येत्या 1 महिनाभरात 100% आपण 7ला चालू करायचा प्रयत्न करतोय. ते आपल्या प्रयत्न चालू आहे. विटेकरांचं कसं आहे, सकाळी फिरायला जातात कुठं किंवा सकाळी उठल्यानंतर लवकर नाश्ता पाहिजे. इथं विटा शहरातील जी काही बाकीची नाश्ता सेंटर्स आहेत ते आपण बघतोय की सकाळी 7 पासून सुरू असतात. त्यामुळेच कस्टमरची चर्चा अशी येते की रोहितचं सकाळी 7 वाजता सुरू झालं तर अजूनही म्हणजे दुधात साखर. तर तू आता नेमकं ग्राहकांना काय सांगशील? 100% मी आता महिनाभरात चालू करतोय. आता आम्ही सकाळपासून जवळजवळ माझ्या घरातले म्हणजे सगळेच, म्हणजे आई असेल, आमचे वडील, माझी बायको, आमच्या सगळ्यांचा मला एवढी साथ आहे की त्यांच्यामुळंच हा व्यवसाय आज उभा आहे. माझे वडील इथं मेहनत करतात, बायको असेल मेहनत करते, आमची आई मेहनत करते. आम्ही सर्वजण मिळून हा व्यवसाय करतोय. हॉटेल व्यवसाय हा असा आहे की तुम्ही जेवढे घरातले पळून काम करणार आहे, तेवढा तुमचा जास्त लक्ष देऊन व्यवसाय हा सक्सेस 100% होणार आहे. थोडेफारच व्यक्ती असल्यामुळं सगळी तयारी आम्ही घरगुतीच करतो. बाहेरचा माणूस त्यात कोण नाही.
पण तरी पण आपण जरासा एक दोन स्टाफ वाढवून 100% त्या महिन्याभरात आपण 7ला चालू करणारच आहे. प्रयत्न आहेच. आता मला सांग, पुरी भाजी आणि मिसळ. आता मिसळचं तुझ्या एक वेगळी खासियत आहे. नेमकं काय म्हणजे फरसाण वगैरे थोडंसं तुझं मिसळबद्दल सांग. एकतर मी चालू करायच्या वेळेस बरेच फरसाण वगैरे ट्राय केले, की कुठला वापरला पाहिजे, कशा पद्धतीचा वापरला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय यायचा, की मिसळमध्ये जेव्हा आपण रस्सा टाकतो, तेव्हा तो फरसाणा लगेच असा मऊ होऊन जायचा आणि 5 मिनिटांनं त्याचं पूर्ण असं एक मिक्सचरच तयार व्हायचं. असं पण नाही झालं पाहिजे आणि रस्सा वतल्यानंतर असं नाही, की बाबा कडक पण जास्त वेळ राहिला पाहिजे, असं पण नाही. मग तशा पद्धतीने आपण बऱ्याच कंपनीचं फरसाण वापरून बघितलं, पण ते काही जमलं नाही. पण आपण आपल्या पद्धतीनं जरासं रिक्वेस्ट करून त्या पद्धतीने आपण फरसाण तयार करून घेतला. प्रवीण फरसाण आपण वापरतोय, ते पण आपल्याला चांगली क्वालिटी स्वच्छ अशा हे तयार करून देतात. आणि सर्व मसाले हे आम्ही स्वतः चटणी घरगुती आमची आई सगळं करते. तिच्या हातचं सगळं आहे. त्यामुळं मग ते जरासं आवडली सगळ्यांना क्वालिटी. आता आपण येतो पुरी भाजीवरती. पुरी भाजी सुद्धा तुझी प्रचंड फेमस आहे. एकदा का खाऊन गेलेला ग्राहक परत तुझ्या कोकणकडा मिसळचं नाव अगदी काढतोय. तर नेमकं काय पुरी भाजीचं आता पुरी कशा प्रकारची असते आणि बटाट्यासाठी म्हणजे भाजीसाठी बटाटा अ, याबद्दल काय सांगशील? आता मार्केटमध्ये जो आपण बटाटा घेतो तो साधारण आगरा क्वालिटीचा असतो किंवा देशी क्वालिटीचा असतो. तर आपण जो हॉटेलला वापरतो तो इंदोर क्वालिटीचा असतो. म्हणजे त्याची भाजीची क्वालिटी जराशी वेगळी होती आणि आपण जी त्यासाठी पीठ तयार करतोय ते गव्हाच्या पिठाचं आहे. त्यामध्ये मैद्याचा बिलकुल वापर नाही आणि आज सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, आपण रोज तेल आपण आपलं चेंज असतं. तुम्ही कधीही आला माझ्या कढईत बघितलं तर तुम्हाला स्वच्छच तेल दिसणार. असं नाही होणार की बाबा काळं मीठ तेल झालंय त्यातच पोळ्या होतोय, असं कधी नाही. त्यामुळे पुरीची क्वालिटी ही चांगली आहे. आता ग्राहकांना सकाळी नाश्त्यासाठी तुझं हे रेस्टॉरंट ठीक आहे. परंतु काही ग्राहक असे आहेत, की त्यांना कधी म्हणजे दिवसभरामध्ये कधी इच्छा होते पुरी भाजी किंवा मिसळची. तुझ्या रेस्टॉरंटबद्दल काय सांगशील, की कशी वेळ आहे तुझी रेस्टॉरंटची? आत्ता आपली वेळ आहे 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत. पण शनिवार, रविवारी आणि सुट्टीचे दिवस ज्या वेळेस असतात त्यावेळेस शक्यतो जरा जास्त गर्दी होती आणि आपण ठराविक आता क्वांटिटी करतोय. त्यामुळे कधी तर लवकर संपतं, पण शक्यतो 9 ते 5 पर्यंत हे चालू असतं आपलं. बरेच युवक प्रत्येकजण आता उठतोय, की शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे लागण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतोय. तू तुझ्या व्यवसायामध्ये काय सांगशील, की आता या वयामध्ये तुझा हा व्यवसाय चांगला सेटल झालाय. नोकरी नसल्याची खंत आहे का व्यवसायामध्ये समाधानी आहे? खरं तर आधी जेव्हा भांडवल नव्हतं मी वयाच्या 8वी पासून आमच्या लक्ष्मी बेकरीत आमचे राजू भैया किनाते वगैरे असतील त्यांच्याजवळ मी काम केलेलं आहे. भरपूर ठिकाणी मी काम केलेलं आहे. जवळजवळ 4-5 व्यवसायाचं मी काम केलेलं आहे. पण जेव्हा स्वतःच आपण सुरुवात करतो, पण साधारण त्याला आपला स्वतःचा आहे म्हणल्यानंतर थोडा वेळ द्यावा लागतो व्यवसायासाठी. साधारण एक 2-3 वर्ष जर तुम्ही मेहनतीत काढायला लागतात. कसंही आता जेव्हा मी चालू केलं तेव्हा मी स्वतः एकटा घरातून सगळं सामान आई माझी घरातले तयार करून द्यायचे. मी दुकानावर आणायचो. मी एकटा सर्व करायचो. मी एकटा भांडी घासायचो. मी एकटा टेबल पुसायचो. मी स्वतः एकटा सगळं करायचो सगळ्यात पहिला. साधारण एक 5-6 महिने मी तसं केलेलं आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू एक कामगार वाढवला. जशी ग्राहकांची आवड गेली, रिस्पॉन्स आला त्या पद्धतीनं मग हळूहळू एक-एक स्टेप पुढे जात गेलो. पण कधीही मला आता असं वाटत नाही. आता माझ्याकडे स्वतःकडे एक 4 कामगार आहेत. 4 कामगारांना रोजगार मी स्वतः देतोय. मग चांगलं वाटतं की जेव्हा आपण दुसरीकडे कुठेतरी कामाला होतो आणि आज आपण पण कुठेतरी एक रोजगार निर्मिती करतोय आणि व्यवसायापेक्षा आपलं नोकरीपेक्षा जास्त कुठेतरी आपण व्यवस्थित आहे. बघा, हे आहेत रोहित कुमटेकर, की ज्यांनी स्वतःच्या जिद्दीवर अगदी शून्यातून विश्व निर्माण करत या व्यवसायामध्ये एक चांगल्या पद्धतीची घडी बसवली आहे. आणि आज त्याला नोकरी नसल्याची खंत अजिबात वाटत नाही. कारण या व्यवसायामध्ये तो आणि त्याचं कुटुंब म्हणजे दिवसभर राबत असतं आणि यातून ते कुटुंब अगदी समाधानानं स्वतःच्या पायावर उभं आहे. कोणावरही अवलंबून नाही.
आणि त्याचं त्याला एक दुसरं समाधान असं वाटतं की रोहितला की मी एक 4 जणांच्या हाताला काम देऊ शकलो. आणि त्यामुळं हा व्यवसाय करताना त्याला आपल्या व्यवसायाचा एक अभिमान वाटतो. तरी आमच्या प्राईम न्यूजच्या माध्यमातून असे शून्यातून विश्व निर्माण करणारे जे काही व्यावसायिक आहेत ते तुमच्यासमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि रोहितची क्वालिटी चांगली आहे. लोकांच्याकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सकाळपासून 5 वाजेपर्यंत हे रेस्टॉरंट सुरू असते. याला इथं येऊन तुम्ही या रोहितच्या स्वतः बनवलेल्या किंवा सगळ्या घरी तयार केलेल्या मसाल्यांमध्ये बनवलेल्या या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि रोहितला व्यवसायामध्ये ताकदीनं पाठबळ द्या. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.